आता आपण उगत महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट 100 मधून। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। 13 मे रोजी पार पडणार मतदान। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा आज महाराष्ट्र दौरा। नंदुरबारमध्ये वबियाचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज पिंपरीत रोड शो। पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता रोड शोचं आयोजन। उद्धव ठाकरे आज पालघर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यामधील विविध पालघरमधील शिष्टमंडळ आणि वाढवण बंदर विरोधी संघटनांच्या भेटी घेणार आहेत। सकाळी 11 वाजता जलदेवी रिसॉर्ट इथे ठाकरेंचं आगमन होणार। पुण्याच्या हडपसर इथे आज अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सकाळी 9:30 वाजता सभा। कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांची सभा। खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये सकाळी पत्रकार परिषद तर सायंकाळी नाशिकमध्ये प्रचार सभेचं आयोजन। शिरूरच्या नारायणगावमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी सभा। जयंत पाटील, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत थांडोरे आणि प्रवीण गायकवाड यांची नारायणगावमध्ये दुपारी 3 वाजता सांगता सभा। पुण्यात कात्रजमध्ये 4 वाजता मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांसाठी सभेचं आयोजन। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत आज होणार सांगता सभा। शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सांगता सभेचं आयोजन। अमित ठाकरेंचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा। हेमंत गोडसे, भारती पवारांच्या प्रचारासाठी अमित ठाकरेंचा मेळावा। नाशिकमध्ये आज मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा। मुंबईच्या वरळी बीटीडी इथे आज अरविंद सावंत यांची प्रचार रॅली। सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात। मशाल प्रचार रॅली दरम्यान आदित्य ठाकरे उपस्थित राहणार। बुलढाण्यातील भेंडवळची काल घटमांडणी। शेती पिकांचं राजकीय परिस्थितीवर वाघ महाराज आज करणार भाकीत। घटमांडणीला 300 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा। अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन। त्यांना प्रचारही करता येणार। मुख्यमंत्री केजरीवालांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। तिहार जेलमधून सुटका झाल्यावर केजरीवालांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शिंदे आणि अजितदारांसोबत या, सर्व स्वप्न पूर्ण होतील। नंदुरबारच्या सभेतून मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना एनडीए सोबत येण्याची ऑफर। 3 टप्प्यातील मतदारानंतर नरेंद्र मोदी अस्वस्थ। अस्वस्थतेमुळे मोदी अशी विधानं करतायत। मोदींच्या ऑफरनंतर शरद पवारांचा टोला। आमचे पक्ष फोडले तरी मोदी आता डोळे मारतात। डोळा मारला तरी जाणार नाही। महाराष्ट्र लुटू देणार नाही। मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत ही माझी गॅरंटी। काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। मोदींकडून कुठलीही ऑफर नाही। पवारांनी दादांसोबत आणि ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं असा सल्ला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। मोदींना शिवसेनेचे नकली संतान सोबत का पाहिजे? दारुण पराभव होणार असल्याचं मोदींनी स्वीकारलंय। मोदींच्या ऑफर आणि नकली संतांच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर। ठाकरे आणि पवार गटाची ताकद कमी झाल्यानं मोदींची ऑफर। काँग्रेससोबत जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांसोबत यावं, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मोदी लटकती आत्मा, आमचे पवित्र आत्मा त्यांच्यासोबत जाणार नाही। शिंदे अजित पवार घाबरून पळून गेले। बाळासाहेबांच्या विचारांसोबत यावं या एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा घणाघात। मोदींच्या विधानांवरून भाजप सत्तेत येईल असं वाटत नाही। मोदींनी ठाकरे पवारांना दिलेल्या ऑफरवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणताय। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय। उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज। उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। काँग्रेस म्हणतं मोदी तेरी कब्र खुदेगी, तर नकली शिवसेनेकडून मला जमिनीत गाडण्याची भाषा। नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मोदींकडून लोकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर आरोप। तर टीका केल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही, पवारांचं प्रत्युत्तर। मोदींना नकली राष्ट्रवादी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? पंतप्रधानांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। मोदींच्या टीकेनंतर पवारांचा पलटवार। उद्धव ठाकरेंवरील मोदींचं विधान महाराष्ट्राचा अपमान। ठाकरेंना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाची संतान। संजय राऊतांचा हल्लाबोल।
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे, त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा हा माझा फतवा. राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेतून फतव्यांवरून आरोप. अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदारांची पाठराखण. राज ठाकरेंच्या पुण्याच्या प्रचार सभेतील बॅनरची चर्चा. राज ठाकरेंचा हिंदुशीर आणि मुख्यमंत्री असा उल्लेख. लंके तू किस झाड की पत्ती, माझ्या नादी लागू नको. जे माझ्या नादी लागलेत त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय. अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल. दादा, तुम्ही माझ्याविषयी किती आक्रमक बोललात तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारं खरं प्रेम कधी कमी होणार नाही. अजित पवारांच्या टीकेनंतर निलेश लंकेंचं ट्विट. राजकारणात बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी. लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा. मी कधी गुंडगिरी केली, निलेश लंकेंचा सवाल. मी ज्यांना नडायचं त्यांना नडतो. अजित पवारांच्या टीकेनंतर लंकेंचं प्रत्युत्तर. रोहित पवारांना तिकीट द्यायचं तुमच्या हातात नाही, पण पाडायचं तुमच्या हातात. ते तुम्ही करा एवढी विनंती. कर्जतमधील सभेत राम शिंदेंची अजित पवारांकडे मागणी. आमचं सरकार आल्यानंतर मोठी पूजा करून राम मंदिराचं शुद्धीकरण करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. राम विरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करून हिंदू धर्माला मानतो असं प्रतिज्ञापत्र द्यावं. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तत्कालीन नेते म्हणाले, भुमरेंना काय समजतं. भुमरे मामांना मंत्री करण्यासाठी भांडलो. एकनाथ शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. चंद्रकांत खैरेंना आता सर्व चांदभाई म्हणतात. संदीपान भुमरेंकडून चंद्रकांत खैरेंचा खैरुद्दीन असा उल्लेख. संदीपान भुमरेंचा चंद्रकांत खैरेंवर जोरदार हल्लाबोल. उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल. संभाजीनगरमधील सभेतून ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा संपन्न. पहिली बार भुमरे खासदार, शिंदेंची घोषणाबाजी. तर ऐरे गैरे नथू खैरे ओनली भुमरे म्हणत शिंदेंची चंद्रकांत खैरेंवर टीका. चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून संदीपान भुमरेंची मिमिक्री. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची सभा संपन्न. आतापर्यंत झालेली कामं केवळ ट्रेलर असून पूर्ण पिक्चर बाकी. आणखी विकास कामं करू, पण आधी पंकजाला निवडून द्या, मतदारांना गडकरींचं आवाहन. माझ्या प्रचारासाठी नितीन गडकरी आले हा माझ्यासाठी आशीर्वाद. बीडमधील आयोजित प्रचार सभेत नितीन गडकरींच्या उपस्थितीनंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मतदानाआधी शिरूरमध्ये पैसे वाटप होण्याची शक्यता. अमोल कोल्हेंचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र. ज्याला जे वाटतं ते त्यांनी निवडणूक आयोगाला सांगावं. कोल्हेंच्या पत्रावर अजितदारांची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास. शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार कोल्हेंची भूमिका. 5 वर्षांपूर्वी संधी दिली, पण आता याचं नाटक फ्लॉप. निवडणुका आल्यावर कलाकार म्हणून निवृत्ती घेतात आणि निवडणूक झाली की परत नाटकं करतात. देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर निशाणा. शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुनील थिगळेंचे अनोखा प्रचार. थिगळेंचं कलिंगड हे चिन्ह असल्यानं भर उन्हात डोक्यावर कलिंगड ठेवून सायकलवरून करतायत प्रचार. चुकीच्या प्रकरणात मला गोवलं. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. जेल किंवा पक्ष बदलणे दोनच मार्ग माझ्याकडे होते. रवींद्र बायकरांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. शिंदेंसमोरही जेल की गद्दारी हाच पर्याय होता. शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला. राऊतांची टीका. रवींद्र वायकरांना ठाकरे गटाची कारणे दाखवा नोटीस. काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. 26/11 हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगात केलेल्या तक्रारीनंतर वडेट्टीवारांविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसून केवळ एनसीसी नोंद. वडेट्टीवारांची माहिती. वर्षा गायकवाडांनी ट्विट केलेला व्हिडिओ केला डिलीट. भाजप प्रचार किटमध्ये सोन्याची बिस्किट असल्याचा केला होता आरोप. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? या जाहिरातीमुळे भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल. दिवा पाटलांचे पुत्र अतुल पाटलांचा कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा. श्रीकांत शिंदे दिवा पाटलांना मांडणारे, त्यामुळे त्यांना आपलं मत द्या. अतुल पाटलांचं मतदारांना आवाहन. अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर. शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरेंच्या प्रचारात झिरवळ सक्रिय.
महायुती झिरवळ आणि भास्कर बगरे एकाच ठिकाणचे ते महायुतीचंच काम करतायत. झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवरून भुजबळांची प्रतिक्रिया. नवनीत राणा यांच्याविरुद्ध तेलंगणामधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राहुल गांधी आणि ओवैसींवरील टीकेवरून नवनीत राणांविरोधात तक्रार. साहित्यिक विश्वास पाटील यांना उद्देशून कदम आणि पाटील यांचं चांगलं नातं असल्याचं विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर कदम पाटलांच्या पाठीमागे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे 4 जूनला कळेल, विश्वजित कदम यांचा विश्वास. शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर सुरेश जैन जळगावात. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, माझा सर्वांना पाठिंबा. जैन यांची प्रतिक्रिया. पुण्यात केजरीवालांना मिळालेल्या जामिनाचं जल्लोषात स्वागत. 1 जूनपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन. मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून केजरीवालांचं स्वागत. मात्र केजरीवाल बाहेर आल्यानं महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही, राजू पाटील यांची प्रतिक्रिया. उल्हासनगरात ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली शहरातील पश्चिमेच्या बिर्ला गेट नीलकंठ मंदिरपासून पवई चौकापर्यंत काढण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात. पहिल्या दिवशी एकूण 338 मतदारांनी घरून बजावला मतदानाचा हक्क. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची प्रथम सुविधा उपलब्ध. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. 11 लोकसभा मतदारसंघात 63.55% मतदानाची नोंद. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल. सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा. दाभोलकर हत्या प्रकरणात 3 निर्दोष. सबळ पुराव्याअभावी संजीव पुनाळकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष. दाभोलकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड शोधून काढण्यासाठी वरच्या कोर्टात जाणार. वकील अभय नेवगे यांची प्रतिक्रिया. तर आजचा निकाल समाधानकारक नाही. या आरोपींचा सनातन धर्माशी संबंध असल्याचं चार्जशीटमध्ये नमूद. नेवगे यांचं वक्तव्य. दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष ठरलेल्या 3घांविरोधात हायकोर्टात जाणार. मूळ सूत्रधारालाही अटक व्हावी. अमित दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया. प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. 7 दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. तर काही तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. साताऱ्यातील पाटण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. ढेबेवाडी, कुंभार गावातील घरं, दुकानांवरील पत्र उडाले. तर शेती पिकांचं यातोनात नुकसान. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पाणीच पाणी. पुण्यातील विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस. जोरदार पावसानं रस्त्यावर पाणीच पाणी. शेतातील उन्हाळी बाजरीचं काही प्रमाणात नुकसान. तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अहमदनगरमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका. वादळी वाऱ्यामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळसह पिकांचं प्रचंड नुकसान. शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटासह 20 मिनिटं गारपीट. आंब्यासह भाजीपाला पिकांचं नुकसान. तर विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठलं. नाशिकमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची तारांबळ. वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी. शेलू बाजार, कारंजा, काजळेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस. सोलापूरसाठी उजनीतून 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं. सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिवची चिंता वाढणार. धुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पात अवघा 20% जलसाठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाच्या वतीनं आवाहन. गेल्या वर्षी याच महिन्यात शिल्लक होता 37% जलसाठा. धुळ्याच्या बोहाडी उपनगरातील वर्षावाडी चुना फॅक्टरीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची होत्या नासाडी. मोहाडी गावात एकीकडे पाणी विकत घ्यावं लागत असताना मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील महत्वाकांक्षी समजला जाणारा शिरपूर साखर कारखाना पुन्हा सुरू होणार. मध्य प्रदेशातील एका खासगी कंपनीला 20 वर्षांसाठी कारखाना भाडे तत्वावर देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांना 117 कोटींचं कर्ज मंजूर. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी सहकारी साखर कारखाना आणि राजाराम बापू साखर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मंजूर.